जसं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं की आम्ही गेलो होतो नारायणगावला कृषी प्रदर्शन बघायला. एंट्री पास घेतला आणि सुंदर फुलांनी आमचं स्वागत केलं. नंतर सगळे लाईव्ह डेमो होते. लाईव्ह डेमो म्हणजे समजा टोमॅटोची बाग होती, तर त्यांनी कशी अंकुरित केली आहे, ती कशी फुलवली आहे, तिला फळं कशी आली आहेत, असं सगळं दाखवलं होतं त्याच्यामध्ये. हे होते कांदे, त्याच्या आधी होता झेंडू, हे कोबीचं होतं पीक. ही आहे ज्वारी, जम्बो सुपर म्हणून होतं. त्या प्रत्येक पिकाच्या समोर पोस्टर लावलेलं होतं की कोणत्या प्रकारचं पीक आहे, काय आहे, त्याला काय खतं वापरली आहेत, काय औषधं वापरली आहेत, कोणती खतं, कोणती औषधं. त्यांनी सहसा जैविक खतं वापरली होती. रासायनिक खतं वापरायचं टाळलं होतं. कोथिंबीर, बेडवरचा लसूण, परत झुकिनी होतं, ब्रोकोली आहे, ही झुकिनी आहे, ही स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरीला फुलं आली होती आणि नुकतीच फळं लागायला लागली होती. आणि हे आहे जिप्सी फ्लावर, जे हेअरस्टाईल करताना वापरतात. हे खूप महाग मिळतं. त्याचे प्लॅन्ट होते हे. त्याला अजून फुलं आली नव्हती. आणि हे होतं लाल कोबी. हा पण एक प्रकारचा कोबी होता, म्हणजे चायनीज कोबी. नंतर इथे सुंदर असा मांडव केलेला होता. तिथे लाल भोपळे होते तिथे आणि ही खूप सुंदर सुंदर फुलं होती छोटी छोटी. नंतर इथे हे चिया सीड्सचं होतं. हा होता काळा टोमॅटो, लाल भेंडी. नंतर हे प्लॅन्टेशन छान केलेलं होतं. इथं सगळं डेमो दिला होता. गाजर होते. नंतर हे माती विना शेती प्रात्यक्षिक होतं. विदाऊट मातीमध्ये होतं ते. नंतर ते परसबागेतील कोंबडी होती. सगळ्या प्रकारचे पक्षी होते तेथे, म्हणजे गावठी, विलायती, रानातलं असं. हा खूप मोठा मोठा झालेला हरभरा होता, त्याला आता फुलं आली होती. नंतर हा आहे गहू, मध्ये होता झेंडू. नंतर हे लाईव्ह डेमो बघितल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. तिथे मोठा स्वामिनी गृहोद्योगचा बोर्ड लावलेला होता आणि डेकोरेशन पण खूप छान केलं होतं. नंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर हे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, परत खतं, औषधं, आयुर्वेदिक क्रीम वगैरे होत्या. त्यातल्या 1-2 घेतल्या मी. नंतर हे नर्सरीतील फुलं होती. नंतर आता एक्झिबिशन म्हटल्याच्यानंतर मग तिथे बरंच काय काय ठेवलं होतं. लोणची बरेच प्रकारची. हे महिलांसाठी सगळं होतं. नंतर या ताई आमच्या नातेवाईक आहेत. त्यांची घरगुती हळद होती ती. आणि नंतर मग सगळं पाहून दमल्यानंतर नाश्ता पाण्याची सोय होती, म्हणजे पे करून होते ते. आणि नंतर आम्ही निघालो घरी. चला बाय.